यांचा कार्यकर्ता गोरख यांनी आज असुद्दीन ओवैसी जे एमआयएमचे खासदार आहेत आणि वर्तमान सदस्य आहेत लोकसभेचे त्यांना मारण्याचा प्रयत्न केला. काय घटना घडली ती जाणून घ्या गोरख. मला सांग, ज्या पद्धतीने आज घटना घडली लोकसभेच्या परिसरामध्ये काय झाली, काय बातचीत झाली, कसं मारण्याचा प्रयत्न केला? आज मी संसद भवन बघण्यासाठी गेलेलो होतो. संसद भवनचा 1 तास तिथे बसत होता. 1 तास बसल्यानंतर मी ते बोलले आता तुम्ही म्हणजे बाहेर येऊन पार्किंगला तिथं संसद भवनच्या एरियामध्ये काय तिथं उभं राहू देत नाही. तर मग मी पार्किंग एरियामध्ये येऊन उभं होतो. पार्किंग एरियामध्ये उभं राहून असताना 10-15 मिनिटं तिथं मी उभं होतो. आणि त्याच्यानंतर समोरून ते अजून जे ओवैसी जे आहे ते आले. तर त्यांना मी विचारलं का, पहिल्यांदा त्यांना याच्यात विचारलं का ओवैसी साहब ऐसा क्यों करते, ऐसा क्यों करते, मतलब हिंदुत्ववादी इसमें वादग्रस्त ये क्यों करते हैं, मतलब श्री राम का मंदिर हो या कोई भी मतलब हिंदू के खिलाफ क्यों बोलते बोले आप हिंदू ऐसे हो. जो माझ्या धर्माबद्दल, जो माझ्या श्रीरामाबद्दल, जो माझ्या शिवरायांच्याबद्दल असं बोलेल त्यावेळेस ती घटना माझ्याकडनं. काय केलं तुम्ही त्यांना? हात उचलला गेला. हात उचलला गेला. मग तुम्हाला तिथल्या सुरक्षा सेविकांनी पकडलं नाही का? नाही. तिथलं मग असं ते एकटेच होते, मी पण एकटाच होतो. ते त्यांची गाडीत बसून ते निघून गेले. त्यांनी काय मला रिटर्न प्रतिकार काय केला घडलेलं प्रकार, ते गाडीत बसले ते तिथनं निघून गेले. मी पण तिथनं पार्किंगला येऊन मी इकडं निघून गेलो. नाही, पण एखाद्या खासदारावरती एखाद्या व्यक्तीने हात उचलले हे किती योग्य आहे? आता एक मी छोटा एक कार्यकर्ता आहे, एक प्रभू रामचंद्रांचा एक भक्त आहे, शिवरायांचा एक मावळा आहे. आणि ज्या भक्ताला आणि शिवरायांच्या कार्यकर्त्याला समोर ऐका ना, समोर कोण खासदार आहे तर ते खासदार आहे म्हणून ते हिंदुत्ववादी काही बोलायचं नाही. मग एकीकडे शिवसेनेचे खासदार सुद्धा मुस्लिमांच्या विरोधात बोलतात. मग मुस्लिम लोकांनी शिवसेना खासदारांना मारायचं का? मारायचा हा प्रकार नाही, त्यांना चांगलं मारायचं. मग त्यांनी वक्तव्य तसं केलं ना, जो धर्माबद्दल बोलत, शिवरायांबद्दल बोलत, यांच्याबद्दल बोलत, त्यावेळेस आपण काय करायचं? म्हणजे याचा अर्थ तुम्ही ते तुमच्या धर्माच्या विरुद्ध बोलले म्हणून तुम्ही त्यांना मारहाण केली. हो, बरोबर आहे. ते होते गोरख, जे खास करून नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांचे कार्यकर्ते. त्यांनी म्हटलं की माझ्या धर्माविरुद्ध जे बोलतात त्यांना मी निश्चित मारहाण करेल. नवी दिल्लीतून कॅमेरा राकेश कुमार सर, प्रशांत रामदास, TV9 मराठी. थँक्यू. एक थोडंसं व्हिडिओ